आपली प्रथा. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ब्राह्मणाला गाय दान केली, दूधनी पेमेंट लिहाल तुम्ही जातच का? हा, दान कराय गई. आता ब्राह्मण दूध घर खाव का डेअरीला देऊ, आपला काही संबंध आहे ना. दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही. मान्य तुमले बहिणी सोन यस ना, जाऊ द्या. दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही, बरोबर आहे ना. मग तुम्ही कन्या दान करतात ना, दान कराय गई ना, आपला अधिकार राही ना का? ते नाही ना. तरी काय काय माया दिनभर मा 4 दाव फोन करते, बहीण तुला कोण काही बोलणं का, तू खाद का बरं सकाळ माई तर संध्याकाळशी मरीत जाई का. तुम्हाला सांगतो काही काही बोलणं माझं जड जाईल बिचाऱ्या बहिणींना, माझ्या मायांना. पण मला सत्यता मांडायला आवडेल. तुम्ही तुमची मुलगी या, अरे आपण कुत्र पाडतो त्याच्यात जीव अडकतो, ही तर जन्माला घातलेली तिचा जीव राहणार नाही का. पण त्याला प्रमाण ठेवायचं, प्रमाण. कारण गाय वासऱ्याला जन्माला घालते ना, तर वासऱ्याला चाटलंच पाहिजे तर ती माई. पण कितलं चाटायला पाहिजे त्याला बी प्रमाण आहे. जखम होई जास्त लगून चाटणं म्हणजे येडापणा होई घ्या, बरोबर आहे का नाही. हो, मायनी पोरवर प्रेम करायला पाहिजे. पण कितलं दिनमा 4 दाव फोन करी, बहीण तू काय खाद का नको, बहीण तुझ्या आहेच जो नको, बरं बोलायला लागणार का लगेच उत्तर दे द्या ना. थोडं माफी मागिस नाही बोलस मायासवन. ज्या घटस्फोट वैर राहणार ना, फार त्या वैर राहणार ना, पोरान पोऱ्यामुळे नाही, 99% पोरणी मायमुळेच फार कथ्या होतीस. आणि इथलं उलट कर टाकेले ना आपण. पहिल्या बसेलेत म्हणे माया, पहिल्या बाया जवैना समोर सुद्धा जावाल बी आहेत, इतकी मर्यादा होती. बसेलेत बाया बसेलेत 50 पुढल्या बट्ट्या काकू असले विचारा, माया असले विचारा, 40-50 पुढल्या ज्या बी मावशा होत्या दिसले विचारा. जवैना समोर सासू जावाल बी आहे. हो नाही माय म्हण जवाई काय म्हणे, म्हण सासू डायरेक्ट समोर घेऊ. पहिल्या सासूवा जवैनं तोंड सुद्धा दखीत नाही, इथल्या मर्यादा मारा आहेत. जवाई जर जेवणले बसत ना, जर गरमा कोणी नाही ना, गली आली म्हणा कोणले तरी बोलायले ताक ठेवाण करता. पण सासू जवैन समोर जाय नाही. आता इथलं उलट होई जायचे, जवैन सासू एकच ताट मा खातच भाऊ. पुरा सत्यानाश करीन. पहिले सासू जवैना पाय पडे, सासू जवैना पाय पडे, बरोबर आहे ना माडी. हो, सासू जवैना पाय पडे. आता नीता त्याला भेटतीत नाही, त्या सासूला मम्मी म्हणतात. बोल गेलं सोन विठ्ठल विठ्ठल. मला बरंच खरं बोलणार आज मुक लागले पचत नाही. आणि खरं जर सांगायला जाऊ ना बाबा, खरं जर बोलायला गे ना, खरं जर सांगायला गे ना, सगळी माय सुद्धा सांगा सुमन पोटना नाही रे. खरं मुकला लोक पचाडानं ताकदच ठेवतात नाही. सांगतो तुम्हाला, कन्या दान केली आहे ना, दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाहीये. हो, पोरगी जर सांगत असेल आई मन सासू मला बोल राही नाही, आता मायनी लगेच सांगो ए सासू बोल राही नाही, मग मी तुला बोलू नाही का, माल सोडी निघाय दे का, तू बोलू दे. मी फक्त लगीन 4-5 लाख रुपया खर्च कराय नो, 2-4 एकर जे बी येते तू नवरा तू नाववर कर दी राही, मनापेक्षा तिना अधिकार जास्त आहे. तुला काय फरक पड ना, 2 शब्द ऐकले आम्हा, बरोबर आहे का नाही. हो, असं मायबापनी करते ना, पोरीसले दाडान टाइमला शिकाट देऊ. पण मायबापा जात आहेत दगबई बोलतात लगे उत्तर ती द्यावा ना, सही नाही करा ना, बरं नाही डोकावर बड जाते बरं. त्या प्रत्येक बहिणीला सांगतो, मायबापांचं घर सोडलं, सासू सासऱ्यांच्या घरी जातोय ना, मायबाप सोडले हेच आपले मायबाप असतात, एवढं कायम डोक्यात ठेवायचं. माया प्रत्येक तरुण बहिणीला सांगणे माझं. पण सासू असले बी तेच सांगणशी, तुम्ही बी किडा नका पाळत जावा बहिणी. सुनबाई नक्कीच तुमले माय म्हणे, पण तुम्ही बी बोलतात जड रास ना. तुम्ही अंडेरमान सुनबाई मग फरक समजू नका. तुम्ही जर तिला मुलीसारखं ठेवलं ती नक्कीच तुम्हाला आई म्हणेल. पण बाकी नाही सासवा, जर सुनबाई अंडोर गाडीवर पटीच नाही, जर कधी कुठे जास ना माहेर बिहेर बाजार बिजारले लगेच बाकी नाही सासवा दखव बी कुठे कशी मजाने मुजडत आणेन बडणे दखव. आणि तीच मोटरसायकलवर जर जवळ अंडेरले बसायलायस ना,
धप्पो माय बिको धप्पो माय मन सोनचिडी काय मजानी भेटी म्हणजे तुम्ही सोनचिडी दुसऱ्याने मजानी मुसळाने मराल टाईमवर चाय भेटी तुला वाय बार दोन्ही बाजू सारख्या पाहिजे बरोबर आहे की नाही दोन्ही बाजू सारख्या पाहिजे तर नातं टिकस तू बहिणीचं कन्यादान केलंय आता माझा अधिकार आहे तुला वाटतंय ना आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणारा एक काम कर आमच्या पोटी येणारा प्रत्येक पोरग तुझ्या ताब्यात देतो पण माझ्या पत्नीला मारू नको कंसानं ऐकलं आणि दोघं नवरा बायकोंना बंदीखान्यामध्ये बंद केलं बंद केल्याच्या नंतर देवकी मातेला दिवस गेले पहिला मुलगा झाला पहिला मुलगा वसुदेवानं हातात घेतला कंसाकडे नेलं आणि कंसाला सांगितलं म्हणले कंसा घे म्हणले पोरगा तुला दिलेल्या शब्दाला जागतो कारण परंपरा रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाई पर बचन न जाय दिलेल्या शब्दाला जागणं हा आपल्या रक्तात पाहिजे दिलेल्या शब्दाला जागायला पाहिजे नाही का प्रभू रामचंद्रांची परंपरा आहे रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाई पर बचन न जाई अरे जीव गेला तरी चालेल हो काही काही लोकांनी जीव त्यागला महाराज पण सत्यता सोडली नाही आता छावा पिक्चर पाहतायत अजून वेळ भेटला नाही मला बघायला कारण माझ्या आयुष्यामध्ये मी टाकीजमध्ये फक्त 2 पिक्चर बघितले ते पण कॉलेज करत होतो तेव्हा मला जवळ पेन समजणं तवच ना टॉकीज माझा आयलाच नाही शिमी विठ्ठल विठ्ठल काय मरण दिलं हो राजे छत्रपती संभाजी राजांना हो अंगावरची त्वचा काढली गेली मिठाचं पाणी मारलं गेलं हो बिकट परिस्थिती अरे मरेल पर वाकणार नाही मेला महाराज माझा राजा मेले पण धर्म बदलला नाही आणि आपण जिवंतपणे धर्म परिवर्तन करतोय आपण दुसऱ्या धर्मात जातोय लाज वाटली पाहिजे विठ्ठल विठ्ठल पहिला मुलगा झाला कंसाला सांगितलं घे म्हणले पोरगा आता पोरग घेतला त्या पोराला हातात घेतलं आणि मनात प्रश्न आला कोणाच्या कंसाच्या मला मारणार आठवा पहिल्यानं माझं काय केलं मला मारणार आठवा पहिल्यानं माझं काय केलं कंसाला दया आली एवढं सुंदर पोरग गोजिरवानं पोरग याला काहून मारायचं मला मारणार आठवा 6 मुलं झाली देवकी मातेला 6च्या 6 मुलं माघारी पाठवली मारलीच नाही कारण मला मारणार आठवा पहिल्या लेकरांनी माझं काय केलं कंसाला दया आली पोरग बघून कोणले ज्याला आपण राक्षस म्हणतो ना त्याला सुद्धा पोराला बघून दया आली माझ्या कीर्तनातून काही पॉइंट असतात ते नोट करायचे असतात कंस राक्षस होता राक्षसाला सुद्धा दया आली की लेकरं मारले नाही पाहिजे कोणले दयावनी बहिणी सोन राक्षसले लेकरे मारू नाही बा असं आणि बाकीने मायासनी पोटमान पोरी माट टाक्यात राक्षस ना बी रेकॉर्ड तोड टाका बाकी ना कोणले चांगलं म्हणून अजून सुधरत नाही माले म्हणा अजून समाजावर अभ्यासात चालूच आहे खरं आहे का नाही हो अजून सांगतो तुम्हाला तुमचा कंटाळा तुम्हालाच आहे आम्हाला नाही एखाद्या सुनबाईला दिवस जाऊ द्या मुलीला दिवस जाऊ द्या खास करून सुनबाईला दिवस आहेत आणि पहिली जर मुलगी असली आणि दुसऱ्यांदा बी पोरगी वहिनी एखादा बाबाला जरी विचारणं का हो बाबा तुम्ही सुनबाईला दिवस होतात काय होय ना काय नाही हो आखो पोरच वहिनी भले नाराजगी मग सांगी पण भाषा व्यवस्थित पण आटे जरी एखादी सासूबाईला विचारा का होताय आपली सुनबाईले दिवस होतात ना तुझील का ओ माय आखो बी तीच वहिनी हो बहीण तो शब्द खराब आटे बोलायला चालव नाही तुमले समजी घेऊ काय बोलत म्हणजे आमले तुम्हाला कंटाळा नाही तुम्हाच तुमले कंटाळा होई जायची हो पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या अवघड आहे पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या मी तुम्हाला असं विचारतो पोटातल्या पोटात पोरी आपण मारल्या फजिती पण आपल्या लेकरांची होती आता आपलाच पोरे 35 ना होई घ्यात पोरी बेटी राहण्यात नाही घरघरात ती राहणार टायापटी राहणार नाही अव कोणामुळे होईना अव सत्यानाश आपल्यामुळेच होईना का नाही बरोबर आहे ना पोटमान पोरी मार्यात आता आपलाच पोरेले बायका भेटीत नाही बाकी नाचनीत अशी जिराई टाकी ना बाकी ना नाही रे आम्ही कोण करणार पाणी बी पेतत नाही भाऊ असं आम्ही त्याच ना घरी चहा पाणी चालत नाही भाऊ आम्ही वट्टावर बी चढतच नाही असं आहे का पोऱ्या 39 वरीच नावे घ्या ताईन करले ना त्याला माहिती नाही जात कोणती असं का हो भाऊसाहेब आते हो
तुमले ते कोण करणं पाणी चाले नाही आई बहीण ते हात बुचकाय बाचकाय राहतील खावाडी आता जिरवली ना माया देवाना जिरवली का नाही जिराई का नाही काय सगळा सत्यानाश करून ठेवला पहिले पोरी जास्त होत्यात आणि पोरे कमी होतात हो पोरी जास्त आणि पोरे कमी होतात एक एक म्हातारा नाही दोन दोन बायका अजून बी होती गावामा काही जुना म्हातारा एक एक म्हातारा नाही दोन दोन बायका 40 नवं घ्यात एक बेटी राहिली कितला सत्यानाशी या पोटातल्या पोटात पोरी मारल्या म्हणून तर सत्यानाश झाला आणि पोरी मारल्या गेल्या ना पुरी मारल्या गेल्या याला पण कारणीभूत आपणच आहोत तुम्ही म्हणसान महाराज असं काय सांगताय हो आपणच कारणीभूत आहे पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या का मारल्या गेल्या काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून पोरी मारल्या गेल्या हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली मी तर म्हणेल पहिले तर पोरीच्या बापांना सावध करावं वाटतंय काही पोरींच्या बाप हो नुसतं जन्माला घालतात लगीन करा वय मावणी का पोऱ्यावाला होऊ नका सरळ सांग देत दखा भाऊ आपले काय आव नाही 2 वर्ष काय करणं नाही तुमले करणं होती मग करले जावा ना आमले गाडीला बी पैसा देते मर जाय रे कपाशीवर माराना औषध पिलेन मर जाय रे जन्माल गाली तू पोर तुले 5-10 हजार लावानी आव नाही तद्दन चव घाल्या धंदा आहे कोण म्हणतं 200 रुपयाला रोजंदारीनं काम करणारा माणूस 200 रुपये रोज त्यांनी काम करस तरी तो 20 रुपयांनी विमल खायचास गरीब माणूस जर 20 रुपयांनी विमल खास त्याच विमलला 20 रुपये तुझं पोर जन्माल घाली त्या 20 जमा कर तिनं लगीन नाही तिनं बायक पण बी होई जाईल विठ्ठल 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 हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटली पाहिजे किती हुंडा घ्यायचा देणाऱ्याने दिला पाहिजे घेणाऱ्याला लाज वाटली पाहिजे हुंडा किती घ्यायचा बरं का मला नेहमी सांगायला आवडतं एक पोरगा पोरगी बघायला गेला पोरगी सुंदर होती पोरगीच्या बापाला सांगितलं तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचे मी पोरगी बरोबर लग्न करेल पण मला हुंडा पाहिजे मी इंजिनियर आहे म्हणले कितला म्हणे 6 लाख रुपया पोरणा बाप हुशार होता पोरणा बापला असं वाटणं एकली पोरे व जवळ इंजिनियर आहे सरकारी कर्मचारी 6 लाख रुपये दी टाका पण तो पोरगा म्हणे मी सुशिक्षित पद्धतीत लग्न करेल म्हणे कसं म्हणे वरघोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही तर नवरी पोरगी फिरवायची मग बग्गी तयार केली एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोर बसणी बँडवाजावालाच वाजायला सुरुवात करी तिथला मग नाचणारा पोरेशने धूम नाचाने सुरुवात असा जोर मग नाचत त्या पोरे अहो नवरदेव फॉर्म माई घ्या नवरी पोर बाजूमाज बसेल होती ती पोरले म्हणे देख ना पठ्ठ्यानी कशी इज्जत कमायला देख कितला पोरे नाची राहणार पोर म्हणे हा ना माय खरंच ना म्हणे पाय तर खरी म्हणे हो ना म्हणे देख ते खरी म्हणे हो ना माय म्हणे तू पाय तर खरी पोर म्हणे अहो काय आवराय राय नाही याला आट काढणं पडी म्हणे जरा असा म्हणे धनी म्हणे काय तुम्ही इथला पोरे नाचाड राहणार म्हणे हा तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कस काय नाचतात तो म्हणे त्याने तू शपथ घाल देण्यात सांगणं पडेल सांगावंच लागेल काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले 20 नि कोणले 50 नि कोणले 100 नि पाहिजे का पुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माई म्हणता आमना बाबडाना पोरे नाहीत बघितला वायबा आपल्याकडे नाही ती पद्धत जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही का बरं आहे मग बाकीना लोकेशने बोलते चव घालायची हो त्या पोरे जोरात नाची राहतात पोर म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतात म्हणे काही नाही सोपं आहे कोणले 20 नि कोणले 50 नि कोणले 100 नि पाहिजे का कुत्ताच म्हणे त्यांनी येतात यालाच ना माई पोर हुशार होते धनी म्हणे काय 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे हा 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे हुंडा देणाऱ्याने देत जाऊ वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी मला फक्त एवढंच सांगायचं पण फक्त हुंडाला घाबरून पोरी मारल्या गेल्या आणि आज आपली फसगत आहे कंसाला वाटलं या पोरांनी माझं काय केलं 6 लेकर माघारी फिरवले पर भगवंताला विचार आला कौन जोपर्यंत बाल हत्या करत नाही तोपर्यंत मी सुद्धा त्याला मारू शकत नाही आणि लक्षात ठेवा देव तुमचं कधीच वाईट करत नाही वाईट करतं ते तुमचं कर्म विठ्ठल विठ्ठल विठ्ठल